सप्रेम नमस्कार. आपल्या सर्वांचे सुहास गोखले इन्स्टिट्यूट ऑफ ॲस्ट्रॉलॉजीमध्ये सहर्ष स्वागत आहे. एकापेक्षा एक उत्कंठावर्धक, रोमांचकारी, गुंतागुंतीच्या केस स्टडीजसाठी आपले हे चॅनल प्रसिद्ध आहे. या चॅनलवर आहेत तशा केस स्टडीज तुम्हाला अन्य कोणत्याही चॅनलवर सापडणार नाहीत, की कोणत्या पुस्तकात वाचायला मिळणार नाहीत. अशा केस स्टडीज कोणत्याही ज्योतिष क्लासमध्ये सोडवून दाखवल्या जात नाहीत. माझ्या 40 वर्षांच्या ज्योतिष प्रॅक्टिसच्या प्रदीर्घ अनुभवातून आलेल्या या केस स्टडीज आपला ज्योतिषशास्त्राचा अभ्यास एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जाईल अशी माझी खात्री आहे. आजची केस स्टडी ही अशीच आहे, रंजक आणि तितकीच ज्ञानवर्धक. आपण अभ्यासात आहोत एक उत्कंठावर्धक केस स्टडी, बॅटरीचा किस्सा. या केस स्टडीच्या पहिल्या भागात आपण पाहिले की ॲमेझॉनवर ऑर्डर केलेली बॅटरी तब्बल 7 दिवस झाली तरी सेलरने शिप केली नव्हती. आता बॅटरी कधी येणार हा प्रश्न जरा काळजीचा बनत चालला होता. शेवटी प्रश्नकुंडली मांडली. प्रोसिजरनुसार आपण प्रथम या केसमधले खिलाडी आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणारे ग्रह निश्चित केले. आता या ऑर्डरचे म्हणजेच बॅटरीचे काय होणार हे आपण या केस स्टडीच्या आजच्या दुसऱ्या आणि अंतिम भागात पाहू. बॅटरीचा किस्सा भाग 2. जर ही बॅटरी मला मिळणार असेल तर बॅटरीचा प्रतिनिधी आणि माझा प्रतिनिधी यांच्यात एखादा ग्रहयोग होणे आवश्यक आहे. बॅटरीचा प्रतिनिधी आहे शुक्र आणि माझे प्रतिनिधी आहेत गुरु आणि चंद्र. चंद्र 12 सिंहेत आहे आणि शुक्र 23 कर्केत. या दोघांत एक राशीचे अंतर असल्यामुळे या दोघांत कोणताही योग होत नाही. गुरु 19 तुळेत आहे तर शुक्र 23 कर्क, म्हणजे शुक्र 19 कर्केवर असताना यांच्यात केंद्रयोग झाला होता. मी, गुरु, बॅटरी, शुक्र यांच्यातला झालेला हा केंद्रयोग. मी बॅटरीसाठी ऑर्डर नोंदवली ही घटना सांगत आहे, पण आता शुक्र आपली राशी ओलांडेपर्यंत यांच्यात कोणताही योग होणार नाही. म्हणजे मी आणि ते पार्सल यांच्यात कोणताही ग्रहयोग नाही, म्हणजे हे पार्सल मला मिळणार नाही असे लगेच म्हणता येणार नाही. कारण आपण तपासले ते प्रत्यक्ष म्हणजेच डिरेक्ट ग्रहयोग. पण होरारीत 2 ग्रहांत अप्रत्यक्ष योग सुद्धा होऊ शकतो. यासाठी तिसऱ्या एका ग्रहाची मदत होते. हे अप्रत्यक्ष योग 2 मार्गांनी होऊ शकतात. ट्रान्सलेशन ऑफ लाईट. या प्रकारात 2 ग्रहांत प्रत्यक्ष योग होत नाही, पण एक तिसरा ग्रह जो या पहिल्या 2 ग्रहांपेक्षा जलद गतीचा असतो, असा ग्रह या 2 ग्रहांशी योग करून जातो. म्हणजे तिसरा जलद गतीचा ग्रह पहिल्या ग्रहाशी योग करतो. त्या योगातून बाहेर येतो आणि मग दुसऱ्या ग्रहाशी योग करतो. हा तिसरा ग्रह पहिल्या 2 ग्रहांपेक्षा जलद गतीचा असला तर आणि तरच हे साध्य होऊ शकते. हा जलद गतीचा ग्रह एका ग्रहाचा उजेड किंवा बॅटन म्हणू शकता दुसऱ्या ग्रहाकडे पोहोचवतो. मात्र इथे एक बाब लक्षात ठेवायची की हे सारे चालू असताना त्या जलद ग्रहाचा आणखी कोणा ग्रहाशी योग होता कामा नये. कलेक्शन ऑफ लाईट. या प्रकारात आपले जे 2 ग्रह आहेत ते स्वतः आपापसात योग करत नसले तरी ते एका मागोमाग एक अशा रीतीने तिसऱ्या एका ग्रहाशी योग करतात. इथे तो तिसरा ग्रह पहिल्या 2 ग्रहांपेक्षा मंद गतीचाच असावा लागतो, नाहीतर हा प्रकार साध्य होणार नाही. या प्रकारात पहिला ग्रह एका मंद गतीच्या ग्रहाशी योग करतो आणि पुढे सरकतो. मग दुसरा ग्रह पण त्याच मंद गतीच्या ग्रहाबरोबर योग करतो. इथे तो मंद गतीचा ग्रह पहिल्या ग्रहाचा लाईट, बॅटन म्हणा हवे तर, ताब्यात घेतो आणि तो दुसऱ्या ग्रहाकडे सुपूर्द करतो. इथेही हे सगळे चालू असताना आणखी एखादा चौथा ग्रह मध्ये कडमडत नाही ना हे पाहावे लागते. असो, आता या पत्रिकेत असा काही इनडायरेक्ट योग होणार आहे का ते पाहाव्याचे. ट्रान्सलेशन ऑफ लाईट बघायचे असेल आपल्याला फक्त शुक्र आणि गुरु या जोडीचाच विचार करावा लागेल. आता आपल्या शुक्र गुरु जोडीपेक्षा जलद ग्रह कोण कोण आहेत? चंद्र, रवी, बुध हे 3 ग्रह जे शुक्र आणि गुरुपेक्षा जलद आहेत. इथे चंद्र प्रश्नकर्त्याचे प्रतिनिधी असल्याने याचा विचार आपण आधीच केलेला असतो. चंद्र योग करत नाही म्हणून तर आपण ट्रान्सलेशन ऑफ लाईट मिळते का ते पाहत आहोत. रवी 27 सिंहेतला रवी 19 तुळेवरच्या गुरुशी लाभ योग करून बाहेर पडला आहे, पण त्याचा शुक्राशी मात्र योग झालेला नाही आणि होणारही नाही, कारण या दोघांत फक्त एका राशीचे अंतर आहे. म्हणजे रवी ट्रान्सलेशन ऑफ लाईट करू शकणार नाही. बुध
कन्येतला बुध कर्केतले शुक्राशी लाभ योग करेल, पण तो तुळेतल्या गुरुशी कोणताही योग करू शकणार नाही, कारण या दोघांत फक्त एका राशीचे अंतर आहे. सबब बुधाचाही उपयोग नाही. म्हणजे ट्रान्सलेशन ऑफ लाईटने गुरु आणि शुक्र यांच्यात कोणताही इनडायरेक्ट योग होणार नाही. ठीक आहे, आता आपण कलेक्शन ऑफ लाईट होते का ते तपासू. आपली जोडी शुक्र आणि गुरु आहे. या दोघांपेक्षा मंद गतीचा ग्रह फक्त शनी आहे. युरेनस, नेपच्यून आणि प्लुटो या ग्रहांचा इथे वापर केला जात नाही. म्हणजे शुक्राचा शनीशी योग होणे आणि पाठोपाठ गुरुचा शनीबरोबर योग होणे असे काहीतरी घडायला हवे. तसे होणार आहे का? 19 तुळेतल्या गुरुचा 21 धनेतल्या शनीशी लाभ योग होणार आहे. मग शुक्राचे काय? शुक्र शनीच्या षडाष्टक योगातून बाहेर पडला आहे. होरारीत हा योग गृहीत धरत नाही. त्यामुळे गुरु शनी योग होणार असला तरी शुक्र शनी योग झालेला नाही आणि होणारही नाही. त्यामुळे इथे कलेक्शन ऑफ लाईट मिळणार नाही. वादासाठी जरी शुक्र शनी षडाष्टक योग गृहीत धरला तरी गुरु शनीशी लाभ योग करायच्या आधीच 19 सिंहेतला मंगळ 2 अंश ओलांडून 21 धनेतल्या शनीशी नवपंचम करेल आणि सगळा बनाया खेळ विस्कटून टाकेल. म्हणजे काय? कलेक्शन ऑफ लाईट्स पण नाही. कोणत्याही मार्गाने पार्सलचा प्रतिनिधी शुक्र आणि माझे प्रतिनिधी गुरु आणि चंद्र यांच्यात योग होत नाही. याचा सरळ स्वच्छ अर्थ पार्सल मला मिळणार नाही. आपला विक्रेता बुध हा वक्री आहे आणि व्ययात आहे. तो बॅटरी पाठवणार नाही. ॲमेझॉन हा असला प्रकार खपवून घेणार नाही. विक्रेता बॅटरी वेळेत पाठवू शकत नाही हे दिसताच ॲमेझॉन स्वतःच ही ऑर्डर रद्द करेल. पार्सल येणार नाही कारण ते पाठवलेच जाणार नाही हे नक्की. पण आता पुढे काय? खरे तर होरारीने माझ्या मूळ प्रश्नाचे उत्तर दिले आहे. केस इथेच बंद करायला हरकत नाही. पण पुढे काय होणार याची उत्सुकता होतीच ना. ही पत्रिका तपासताना मला कुणकुण लागली होती की पत्रिकेतली ग्रहस्थिती आणखी बरेच काही सांगत आहे आणि त्यातून आणखी पुढे काय काय होणार आहे याचेही उत्तर मिळणार आहे. कलेक्शन ऑफ लाईट बघतानाच माझ्या लक्षात आले की गुरु शनी योग होण्याआधीच मंगळ गुरु आणि मंगळ शनी असे योग होत आहे. इतकेच नव्हे तर चंद्र देखील या मंगळाशी युती करत आहे. म्हणजे या मंगळाचा या सगळ्याशी कसला तरी फार जवळचा संबंध आहे. हा मंगळ काहीतरी उचापती करणार आहे हे निश्चित. हा मंगळ काय उद्योग करणार आहे, कोणती भूमिका बजावणार आहे, काय असेल ते. मंगळ षष्ठात आहे पण त्यावरून काही बोध होत नाही. मंगळ सिंहेत आहे पण त्याचे काय? हा मंगळ कोणाचे प्रतिनिधित्व करत आहे यावरून काहीतरी धागेदोरे नक्की हाताला लागतील. मंगळाच्या राशी मेष आणि वृश्चिक अनुक्रमे द्वितीय आणि नवम भावांवर आहेत. म्हणजे मंगळ द्वितीय आणि नवम भावाचे प्रतिनिधित्व करणार. द्वितीय भाव म्हणजे माझा पैसा. म्हणजे या मंगळाचा माझ्या पैशाशी काहीतरी संबंध असावा हे नक्कीच. मग नवम स्थानाचे काय? नवम भावावरून काही वस्तू, व्यक्ती, संस्था, नातेसंबंध यांचा बोध होतो का? मग माझ्या डोक्यात प्रकाश पडला. आपला विक्रेता आपण सप्तम स्थानावरून पाहिला. आता समजा या विक्रेत्याशी माझे जमले नाही तर मी दुसऱ्या विक्रेत्याकडे जाणार हे स्वाभाविकच आहे. आणि हा विक्रेता त्याच प्रकाराच्या वस्तू, बॅटरी विकत असल्याने तो तशा अर्थाने पहिल्या विक्रेत्याचा शेजारीच मानले पाहिजे ना. कोणत्याही शहरातल्या बाजारपेठेत पाहिले तर आपल्या लक्षात येईल की भाजीवाले, कापड, हार्डवेअर, सराफी पेढ्या कशा एकमेकांना खेटून थाटलेले असतात. सगळ्यांची दुकाने कशी एका ओळीत असतात ते एकमेकांना शेजारीच समजतात. आपणही एका दुकानात हवी ती वस्तू मिळाली नाही तर त्याच्या शेजारच्याच तशाच प्रकाराच्या वस्तू विकणाऱ्या दुकानात ती वस्तू आहे का ते पाहतो. व्यवहारातले हे सातत्याने येणारे अनुभव व निरीक्षणे होरारीत का वापरू नयेत? वापरलीच पाहिजेत, कारण शेवटी होरारी आपल्या दैनंदिन अनुभवांसाठीच तर आहे. शेजारी हा नेहमीच तृतीय 3 भावावरून पाहतात. इथे पहिला विक्रेता सप्तम स्थानावरून पाहिला म्हणून त्याचा शेजारी म्हणजे सप्तमाचे तृतीय म्हणजेच नवम स्थान 9. म्हणजेच दुसरा विक्रेता नवम भावावरून बघितला पाहिजे. गुंता सुटला. हा मंगळ दुसरा विक्रेत्याचे प्रतिनिधित्व करेल, कारण नवम स्थानावर मंगळाची वृश्चिक रास आहे. आता समजा मी या नव्या विक्रेत्याकडून वस्तू मागवली तर ती त्या विक्रेत्याची वस्तू असल्याने त्या विक्रेत्याच्या द्वितीय भावावरून म्हणजेच दशमम भावावरून पाहिली पाहिजे. दशमावर गुरुची धनुराशी 17 अंशावर आहे.
शनी दशमात आहे, म्हणजे धनानेचा स्वामी गुरु आणि शनी या नव्या पार्सलचे प्रतिनिधित्व करतील. पण गुरु आधीच माझे प्रतिनिधित्व करत असल्याने एकटा शनीच त्या नव्या पार्सलचे प्रतिनिधित्व करेल. दशमातला हा शनी सध्या वक्री आहे. हे स्वाभाविकच आहे म्हणा. अजून माझा नवा विक्रेता कोण याचाच खुलासा नाही, त्यामुळे त्याच्याकडच्या बॅटरीबद्दल आत्ताच काही कळणे कसे शक्य आहे? आता आपले समीकरण बदलले. आता आपल्याला माझे प्रतिनिधी चंद्र आणि गुरु यांचा नव्या विक्रेत्याच्या पार्सलशी म्हणजेच शनीशी होणारे योग तपासायचे आहेत. 12 सिंहेतला चंद्र 7 अंश कापून 19 सिंहेवरच्या मंगळाशी विना अडथळा युती करेल. त्या पाठोपाठ 19 सिंहेवरचा मंगळ 19 तुळेवरच्या गुरुशी अवघ्या 2 आर्क मिनिटात लाभ योग करेल. माझा प्रतिनिधी गुरु जो 19 तुळेत आहे, धनेतल्या 21 अंशावरच्या शनीशी लाभ योग विना अडथळा करणार आहे. इतकेच नव्हे तर माझा दुसरा प्रतिनिधी चंद्र देखील 9 अंश कापून शनीशी विना अडथळा नवपंचम करणार आहे. हे सगळे होत असताना शुक्र, गुरु, मंगळ कोणीही वक्री होत नाहीत. शनी सध्या वक्री आहे, लवकरच तो मार्गी होईल. हे सगळे ठीक, पण आता हे होणार केव्हा? काल निर्णयाच्या बाबतीत आपण चंद्र वापरतो. इथे चंद्र प्रथम मंगळाशी युती करेल आणि नंतर तो चंद्राशी नवपंचम करेल, म्हणजे मला पार्सल मिळेल. चंद्र मंगळ योग 7 अंश, मंगळ गुरु योग 2 अंश, चंद्र शनी योग 9 अंश. लक्षात येतंय का? 7 अधिक 2 बरोबर 9. आपले स्केल दिवस, आठवडे, महिने असे असू शकते. 7 दिवसात विक्रेता सापडेल. त्याने बॅटरी पाठवल्यानंतर अवघ्या 2 दिवसात माझ्याकडे घर पोहोच होईल. हे काही शक्य दिसत नाही. त्यामुळे हे असे स्केल दिवसातले जमणार नाही. 7 महिन्यात विक्रेता सापडेल. त्याने बॅटरी पाठवल्यानंतर 2 महिन्यात बॅटरी माझ्याकडे घर पोहोच होईल. हे स्केल एका अंगाने योग्य वाटले, कारण ही बॅटरी कोठेच उपलब्ध नव्हती. त्यामुळे ती विकणारा विक्रेता सापडायला मला 7 महिनेसुद्धा लागू शकतात. पण त्या विक्रेत्याकडे नोंदवलेली ऑर्डर माझ्याकडे घर पोहोच व्हायला 2 महिने लागतील असे सहसा होणार नाही. 15-20 दिवस, गेला बाजार 1 महिना ठीक आहे, पण 2 महिने जरा जास्तच होईल. त्यामुळे महिना हे स्केल मी विचारात घेतले नाही. म्हणून मी आठवडे हे जास्त रिझनेबल किंवा रिअलिस्टिक स्केल निश्चित केले. आजपासून साधारण 7 आठवड्यानंतर मला नवा विक्रेता सापडेल. मी ऑर्डर नोंदवेन आणि ही ऑर्डर नोंदवल्यानंतर 2 आठवड्यात माझ्यापर्यंत पोहोचेल. म्हणजे आपले एकूण अनुमान असे असेल, ॲमेझॉनकडे नोंदवलेली ऑर्डर पूर्ण होणार नाही. काही ना काही कारण निघेल आणि ही ऑर्डर एकतर मी स्वतः किंवा विक्रेता किंवा ॲमेझॉन ही ऑर्डर रद्द करेल. या घटनेनंतर साधारण 7-1 आठवड्यात मला दुसरा कोणी नवा विक्रेता सापडेल आणि मी त्याच्याशी खरेदीचा व्यवहार करेन. हा नवा विक्रेता मला बॅटरी पाठवेल, पण ही डिलिव्हरी ऑर्डर नोंदवल्याच्या सुमारे 2 आठवड्यानंतर माझ्यापर्यंत पोहोचेल. पडताळा. आणि अगदी असेच घडले. 2च दिवसांनी म्हणजे 22 ऑगस्ट 2017 रोजी ॲमेझॉन इंडियाकडून मला ईमेल आली, आपली ऑर्डर पूर्ण करू शकत नाही, क्षमस्व. दुसरे कोणीच ही बॅटरी विकत नसल्याने मला काहीच करता येत नव्हते. होरारी चार्टवरील निघालेल्या अनुमानाबद्दल मला खात्री होती. मी ॲमेझॉन, ईबे अशा ठिकाणी चक्कर मारून बॅटरीचे नवे लिस्टिंग झाले आहे का ते तपासत राहिलो. 5 ऑक्टोबर 2017 म्हणजे होरारी चार्टच्या दिनांकापासून 46 दिवसांनी, 6 आठवड्यांनी तीच वस्तू ईबे USAवर लिस्ट झालेली दिसली. बॅटरीची किंमत प्लस शिपिंग खर्च जवळपास मी आधी ॲमेझॉन इंडियावर ऑर्डर केलेल्या बॅटरी इतकाच होता. मी वेळ न दवडता ताबडतोब ती बॅटरी ऑर्डर केली. असो, ऑर्डर केल्यानंतर ती 2 दिवसात पाठवण्यात गेली आणि बरोबर 2 आठवड्यानंतर ही बॅटरी माझ्या हातात पडली. अमेरिका भारत हा प्रवास आणि मुंबईतले कस्टम्स क्लिअरिंग याला इतका वेळ लागतोच. चंद्र शनी नवपंचम आणि गुरु शनी लाभ योगांमुळे असेल कदाचित, पण आलेली बॅटरी जराशी जुनी असली, शनीचा इफेक्ट असला तरी वर्जिन आहे, टुणटुणीत आहे, उत्तम काम देते आहे, अगदी नव्या बॅटरीसारखी. आणखी काय हवे? समाप्त. धन्यवाद आणि शुभेच्छा.